नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा हा खूप नवीनच विषय आहे आणि अक्षरशः म्हणजे पूर्ण भारत नाही तर संपूर्ण जगामध्ये याची चर्चा असलेला हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. तर त्या विषयाचं नाव आहे मित्रांनो डायबिटीस. आज भारतात 90% लोक तुम्हाला डायबिटीस म्हणजे शुगरची जो आजार आहे ती झालेली दिसतील. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की शुगर फ्री लाईफ म्हणजे डायबिटिक फ्री लाईफ. तर कसं जगता येईल? आता बघा, सर्वसाधारण आत्ताच लोकांना डायबिटीस आहे का? तर नाही. पूर्वी सुद्धा लोकांना डायबिटीस होता. तर त्यावेळी काही मशीन वगैरे नव्हते असं चेक वगैरे करायला. आता जशा आपल्याला घरगुती सुद्धा मशीन मिळतात, 1000 रुपयापर्यंत मशीन मिळतात त्या चेक करायच्या आणि बाहेरही 100 रुपयामध्ये त्याची टेस्ट होते. तर त्यावेळी काय होतं, तर त्यावेळी जी वैद्य लोक होती म्हणजे जी औषध देणारी होती, झाडपाल्याचं औषधं देणारी असतील किंवा त्यातली काही जाणकार लोक होती बघा, घरगुती औषधं देणारी, जसं आजीचा बाटवा म्हणा किंवा काय कशा पद्धतीनं. तर त्यावेळी काय करायचं, बाभळीचं जे झाड असायचं तर त्याच्या ठिकाणी जर खाली त्याच्या झाडाच्या खाली जर तिथं म्हणजे बुंद्यापाशी जर लघवी केली तर त्याला मुंग्या लागायच्या. आता जर त्याला मुंग्या लागल्या तर समजायचं काय की याला शुगर झाली म्हणजे साखर झाली, याला डायबिटीसचा आजार झाला. तर पूर्वी अशा पद्धतीनं या ठिकाणी मशीनची अवेलेबिलिटी केली जायची म्हणजे नॅचरली, आणि त्यावेळेस उपचार सुद्धा हे खूप नैसर्गिकच होते. त्यामुळे आजचा आपण विषय असा पाहणार आहे की डायबिटीस असणाऱ्यांनी काय करावे किंवा काय करू नये किंवा नैसर्गिक हा आजार कंट्रोलमध्ये ठेवता येतो का? तर हो, ठेवता येतो. आता साधारण तुम्ही कुठल्याही डायबिटिक डॉक्टरकडे गेले किंवा कुठनाकडे गेले तर तुम्हाला पहिलं सांगितलं जातं की रोज चाला. आता साधारणतः हे जे पेशंट आहेत हे 50च्या पुढचे असतात जास्त. तर त्यावेळी काय होतं, त्यांना गुडघ्याचे आजार असतात आणि अगोदरच डायबिटीसने पोटऱ्या दुखत असतात, टाचा दुखत असतात, बोटं दुखत असतात आणि त्याच्यातच त्यांना 45 मिनिटे चाला, 30 मिनिटे चाला. तर चालणं तर खूप चांगलंच आहे, तो विषय नाहीये. चालण्याने 50 ने शुगर खाली येते. पण आता समजा ज्यांना चालता येत नाही, मग त्यांनी काय करायचं? तर ठीक आहे, त्यांनी काय करायचं, उठल्यानंतर घरातल्या घरात थोडंफार चालायचं. म्हणजे काय होतं की जे हातपाय आपल्या झोपेमध्ये आखडलेले असतात, जे स्नायू आखडलेले असतात, ते पूर्ण असे मोकळे होतील. असं काय पळायची गरज नाही, काय नाही. अर्धा तास चालू नका, 10-10 मिनिटं चाला. 1 तासात 10 मिनिटं, दुसऱ्या 1 तासात 10 मिनिटं. साधारणतः बघा, डायबिटीस झालेले पेशंट बरेचसे हे 50च्या पुढचे म्हणजे रिटायर झालेले असतात किंवा व्यवसायातून ते घरच्या घरी फक्त आपली हेल्थ मेंटेन करत असतात. कारण आता बघा, ह्या जगात काही कोणी अमर होण्यासाठी आला नाही किंवा कोणी काही 1000 वर्ष जगत नाही. ऑन एन ॲव्हरेज लाईफ 60-70 पर्यंत आहे. जुन्या लोकांचं आयुष्य हे 100 वर्षापर्यंत होतं. तर त्याच्यामुळं सगळ्यात जास्त वर्ग हा 50च्या पुढचा, 60-70च्या आसपासची ही लोक आहेत. त्यांना यांचं फक्त रिटायर्ड लाईफ जगायचं असतं की आणि तब्येत व्यवस्थित ठेवायची असते. मी जे तुम्हाला म्हटलो की नॅचरल, आता बघा, पाण्याला आपण परमेश्वर म्हणतो, पाण्याने सर्व काही कामं होतात. तर ही एक जापनीज टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे अगोदर घेऊ नका. थोडंसं 10 मिनिटं चालल्यानंतर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पाणी प्या. मग समजा तुम्ही सुरुवात एका ग्लासापासून केली किंवा 100-150 ml पासून केली, परत थोड्या वेळाने 100-150 ml प्या, परत थोड्या वेळाने 50 ml प्या. असं जास्तीत जास्त पाणी तुम्हाला प्यायचंय आणि ऑन एन ॲव्हरेज ते तुम्हाला 2 ते 2.5 लिटर पर्यंत आणायचंय. कारण त्याच्यामुळे काय होतं की ही तुमच्या शरीरातली जी शुगर आहे ही लगीवाटे भरपूर प्रमाणात कमी होते. ही एक जापनीज टेक्नॉलॉजी आहे आणि सुपर आहे. याचा एक्सपिरियन्स म्हणजे बऱ्याच लोकांना आलेला आहे. तर तुम्ही ही पद्धती अवलंबवा. म्हणजे जास्तीत जास्त सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाणी प्यायचंय, जेणेकरून तुमच्या म्हणजे जे दैनंदिन जीवनचं काम हळूहळू करत असताना, म्हणजे काही करत असाल, तुम्ही पुस्तक वाचत असाल, पेपर वाचत असाल, त्याच्यामध्ये थोडं 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 पाणी हे करून तुम्ही सकाळी समजा 7ला उठत असाल तर 3 तास थोडं 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 पाणी प्या 10 वाजेपर्यंत, जेणेकरून 2 लिटरच्या आसपास, 2.5 लिटरच्या आसपास होईल. ते लघुवाटे शुगर कमी होण्याचं हे करते. आता त्याच्यानंतर बघा, सर्व लोक चहा पितात. तर आता चहा कशाचा प्यायचा आहे की आपल्याला पांढरी साखर वापरायची नाही. तर मग साखर कुठली घ्यायची? नॅचरल शुगर, ज्याच्यामध्ये शुगर 0 आहे. बरीच लोक म्हणतात त्यांनी हाडे ठिसूळ होतात. ते हाडे होतील तेव्हा होतील ठिसूळ. तो काय झाला त्याचा, लोक म्हणतात, आपण धरायचं नाही. आपल्याला अगोदर काय पाहिजे की डायबिटीस पासून रिझल्ट पाहिजे. कारण डायबिटीस वाल्याचं जे जीवन असते ते अतिशय चिडचिड झालेलं असतं.
त्याला बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात. डायबिटीसच्या निगडीत असणाऱ्या माणसाला बऱ्याच आजार सामोरे जावं लागतं आणि किंवा म्हणजे जखमा होत असतील काहींना, बऱ्याच ठिकाणी म्हणजे लघवीच्या ठिकाणी सुद्धा त्यांना बऱ्याच वेळा सारखं सारखं इन्फेक्शनही होतं. त्याच्यामुळे लोक चिडलेले असतात, चिडचिड करत असतात सतत घरामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, पहिला रिझल्ट घ्या, पहिले ऍडव्हान्टेज घ्या. डिसएडव्हान्टेज जो पार्ट आहे तो त्याच्याकडे तुम्ही बघू नका, पॉझिटिव्ह अँगलने बघा. ह्याच्यावरती हजारो उपचार आहेत नॅचरल पद्धतीचे. आता तो जो मी तुम्हाला सांगितला तो पहिला पाण्याचा, तो तर सर्वात बेस्ट आणि उत्तम असा स्तोत्र आहे तो आजाराचा. तर दुसरी गोष्ट काय करायचं, आता तुम्हाला चहाची सवय आहे, मग काय करायचं, नॅचरल शुगर वापरायची आपली, ते सॅचेट येतात मार्केटमध्ये, ते पहिले अगोदर पाणी टाकायचं, त्याच्यात अद्रक छान असं म्हणजे एकदम टवटवीत असं अद्रक छिलून टाकायचे, त्याच्यात एक 20 ते 30 ग्रॅम अद्रक त्याच्यामध्ये आपल्याकडे किसणी असते त्याने किसून टाकायचे, ते चांगलं उकळू द्यायचं. त्याच्यामध्ये दालचिनी पावडर टाकायची 1 ग्रॅम इतकी, 1 ग्रॅम 2 ग्रॅम तितकीच टाकायची. आता दालचिनी काय करते, दालचिनी ही नुसती शुगरच कमी करत नाही, तर शरीरात कुठे जर स्वेलिंग झालं असेल कुठेही, तर ते स्वेलिंग कमी करते. म्हणजे शरीरात कुठे जर सूज आली असेल किंवा चालू तुम्हाला आर्थरायटिस असेल, गुडघ्यात सूज आली असेल, कुठे काय झालं असेल, तर ते पण ते त्या पद्धतीने कमी करण्याचं एक नॅचरल सोर्स आहे. कारण आजार बघा, हा आजार डायबिटीस हा कशातून आलेला आहे, किचन मधून आलेला आहे. की लोक हेवी मटन खा, चिकन खा, हे खा, गोड खा, ते खा. तर जिथून एखादी समजा आपली वस्तू जर एखाद्या बेडरूम मध्ये हरवली, आपण जर तिला हॉलमध्ये बघत बसलो तर काय अर्थ आहे का, नाही. तर आपल्याला जे किचन मधून झालंय ते किचन मध्येच आहे तुमच्या सगळ्या. मी आपण हळूहळू त्याच्यावर चर्चा करतच जाऊ समजा. तर ठीक आहे, तुम्ही आता दालचिनी टाकली, तर त्याच्यानंतर काय आहे की थोडीशी विलायची टाका, त्याने आणखी तुम्हाला म्हणजे ऍसिडिटी कमी होते आणि त्रासही होत नाही. आणि मग थोडंसं दूध टाका आणि त्या चहा बरोबर तुम्ही शुगर फ्री टोस्ट सुद्धा आता मार्केटमध्ये मिळतात, किंवा असे काही पदार्थ आहेत जे मैद्याचे नसून शुगर फ्री आहेत, तर ते तुम्ही नाश्त्याला चहा बरोबर ते एखाद दोन खाऊ शकता, किंवा मारी बिस्किट खाऊ शकता, बरेच काय असे लोक तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर. तर अशा पद्धतीचा चहा प्यायल्याने काय होईल की तुम्हाला तर अगोदरच पाणी प्यायल्यामुळे शुगर कमी व्हायला मदत होते, त्याच्यानंतर दालचिनी शुगर कमी व्हायला. आता 10 वाजले, समजा तुम्हाला नाश्ता करायचा, मग तुम्हाला काय करायचंय, आज सांबर पोहे करायचे. तर सांबर कसं करायचंय की फक्त टोमॅटो कट करायचंय, तेल टाकायचंय त्याच्यामध्ये, कढीपत्ता टाकायचाय आणि हळद जास्त टाकायची. असेल तर भोपळा टाका, तो पचनाला उत्कृष्ट आहे, कारण आजारच हा पचनाचा आहे. भोपळा असेल छोटा, एक कोवळा भोपळा घ्या 10-15 रुपयाचा आणि तो त्याच्यामध्ये टाका, टोमॅटोला स्मॅश करा, हळद टाका भरपूर, आणि ते सांबर आणि थोडेसे पोहे किंवा इडली. आता याच्यामध्ये काय झालं की तिसरी स्टेप काय आली, नाश्त्यामध्ये हळद पण आली आपल्या, म्हणजे आणखी तुमच्या गोळ्या चालू असतील ते रेग्युलर तुम्ही घेऊ शकता, त्याचंही काही नाही. आता तुम्हाला समजा जेवण करायचं, मग जेवण करताना काय करायचं, बेताचंच करायचं, काहीचे काही खात बसायचं नाही आपल्याला. मग थोडीशी भाकरी असेल किंवा थोडीशी चपाती असेल ती, आणि थोडीशी म्हणजे आता भेंडीची जर भाजी खाल्ली तर ती डायबिटीसला चांगलीच आहे, कारलीची चांगलीच आहे, गवारीची चांगलीच आहे. म्हणजे जास्तीत जास्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे व्हेजकडे म्हणजे शाकाहारी जेवणाकडे तुमचं लक्ष ठेवा. म्हणजे हे बघा, जिथून आलंय तिथंच सगळं शाकाहारामध्ये लक्ष ठेवा. त्याच्यानंतर दुपारी झोपू नका, झोपल्यानंतरही शुगर वाढते. आणि रात्रीची झोप घेताना तुम्हाला पूर्ण घ्यायची, कारण पूर्ण झोप नसेल तरी तुम्हाला दिवसभर चिडचिडेपणा होईल आणि शुगर सुद्धा तुमची वाढून राहते. दुसरी गोष्ट, चिंता करू नका, कारण आपण काय अमर होणार नाहीये, किंवा आपण काय लय मोठं काय घेऊन आलो होतो, किंवा आपलं लय मोठं काही जाणार आहे, असं काही नसतं मित्रांनो. जीवनाचं अटल सत्य म्हणजे हे मयत आहे. माणूस जन्माला कधी येईल सांगता येत नाही, त्याचं मरण हे सत्य आहे, हे 100% गोष्ट असते. त्याच्यामुळे इतरत्र जास्त मन रमून पैशाच्या मागे लागून त्रास करून घेऊन, हे बघा, 2 रुपये कमी कमवा, पण ज्यांना आजार झालेत त्यांनी स्वतःच्या आजाराकडे लक्ष द्या. अन्यथा बरीच लोक काय करतात, पैसे कमवत 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 एवढे पैसे कमवतात की तेच सगळे पैसे उतारवयामध्ये सर्व दवाखान्याला जातात. मग हे करत असताना आपल्याला जर आपल्या शरीराची थोडीशी काळजी घेता आली तर अतिशय उत्तम आहे. वेळ मिळेल तेव्हा चाला. डायबिटीस पेशंटचं त्याचं काही नसतं. जिने उतरताय, पोटऱ्या दुखतायत, नका उतरू, लिफ्टचा वापर करा. तुमचे समजा गुडघे दुखत असतील, कमोट वापरा. टॉयलेटसाठी जे तुम्ही आपण जे भारतीय संडास म्हणतो बैठकीचं, ते वापरू नका, तर कमोट वापरा. बेस्ट जे कमोट आहे ते वापरा. कारण त्याच्यामुळे काय होतं की तुमचे पाय दुखणार नाहीत, पोटऱ्या दुखणार नाहीत, टाचा दुखणार नाहीत. म्हणजे तुम्हाला त्या तिकडून सुद्धा तिथे आराम मिळणार आहे 100%. आणि जी फळे आहेत, जी समजा जांभळाच्या सीझन मध्ये जांभळं येतात, खा जांभळं.
पेरू खा रोज, म्हणजे पेरू तर असतोच आपल्याला बऱ्यापैकी अवेलेबल. पेरू खा, त्याने सुद्धा तुमचं डायजेशन चांगलं वाढतं. की आता आंबा आला मग आंबा खायचं नाही असं काही नाही, आंबा खाऊ शकता तुम्ही. फक्त कुठलीही गोष्ट डायबिटीस आणि शुगरवाल्यांसाठी काय आहे की कुठलीही गोष्ट ही बेताची करायची. हा कुठला आजार नाही, ही रक्तामध्ये वाढणारी एक शुगर आहे. गोळी खाल्ली तुम्ही कमी होते, परत उद्या वाढते. पण तिला जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल या अन्न खाण्यापासून, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पहा, काही नाही याच्यामध्ये. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, पाणी घ्यायचं, त्यानंतर मी सांगितलं त्या पद्धतीचं चहा घ्यायचा आहे, थोडासा लाईट नाश्ता करायचा आहे, त्याच्यानंतर दुपारचं जेवण थोडंसं करायचंय, संध्याकाळचं सुद्धा लवकर जेवायचं थोडंसं, आणि झोपायचं, झोप पूर्ण घ्यायची, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. आणि शक्यतो मनोरंजनाचे व्हिडिओ पाहत बसा, हसण्यासारखे व्हिडिओ पाहत बसा. त्याच्यातून काय होतं की तुमचं जे माइंड जे आहे ते पूर्ण रिलीफ होऊन जातं. जवळजवळ आपल्या ब्रेनमध्ये 5,000 बिलियन नर्व सिस्टम असतात, त्या ॲट ए टाइम ओपन व्हायला सुरुवात होतात ज्यावेळी तुम्ही मनापासून हसता. आता असं नाही की हास्य क्लबला जाताना ते लोक वरती करून वृद्ध लोक जे हसतात तशा पद्धतीचं नाहीये, की आपल्याला जे मनापासून बिंबीच्या देठापासून एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला पटते आणि आपण ज्यावेळी त्याच्यावरती हसतो, ते जे हास्य असतं तुमच्या शरीरातले बरेच आजार बाहेर घेऊन बाहेर पडत असतं. आपला मित्रांनो हा काय आपला डॉक्टरी पेशा नाही, आपलं हे एक नैसर्गिक, जे आपण साध्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. आणि मला डायबिटीस आहे, मला हे आहे, मला ते कुणाला सांगत बसू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगा, तुम्हाला जसं वाटतंय तसं जगा, फिरा, आणि कुठेही महिन्यातून एखाद्या वेळेस फिरायला जा. कारण तुम्ही 50-60 वर्ष म्हणजे भरपूर काम केलेलं आहे. आता काय आपल्याला काय जास्त हे नाही करायचं. तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही छोटीशी वन डे टूर करू शकता, महाबळेश्वर टूर करू शकता, कोकण टूर करू शकता, अक्कलकोटला जाऊ शकता, कुठेही तुम्ही फिरू शकता याच्यामध्ये. जेणेकरून काय होईल की तुमचं मन हे आनंदी राहिलं पाहिजे. आणि हेल्दी माइंड इज इन हेल्दी बॉडी. जर तुमचं बॉडी हेल्दी असेल आणि माइंड हेल्दी असेल, तर ह्याचा एक बॅलन्स खूप वेगळा असतो मित्रांनो. किती काही असू द्या, कुणाला 100 आजार असतात, कुणी लोक काही त्याची दौंडी देत फिरत नाही. त्याच्यामुळं काहीही काळजी करायची नाही. बिनधास्त सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पटेल त्या पद्धतीने व्यवस्थित. आणि काही काही गोष्टी समजा भात असेल जास्त खाऊ नका, बटाटा असेल जास्त खाऊ नका, केळी असेल जास्त खाऊ नका, दूध आहे 1 कप प्या, लईच गोड खायची इच्छा झाली थोडंसं खा. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही लिमिटेशन असे टाकू नका की ह्याच्यामुळे मला हे असं होईल आणि ते तसं होईल. त्याने काय होतं, माणूस हा कमकुवत होत जातो. मग तुम्ही बऱ्याच वेळा बघा डायबिटीसच्या लोकांची वजन, त्यांचं वय असतं 51-52, वजन झालेलं असतं 35-45 किलो. एक वेळेस तुम्ही डायबिटीस मध्ये वजन थोडंसं वाढलं तरी चालतं, पण कमी नाही हो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या फॅमिलीसाठी कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि मी नेहमी सांगत असतो की आपले व्हिडिओ हे आपल्या युट्यूबच्या फॅमिलीसाठी किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मित्रांसाठी खूप छान असतात. त्यांना शेअर करा. म्हणजे काय होतं की आपल्यामुळे जरी 4 लोकांना बरं वाटलं किंवा ह्या सवयी 4 लोकांना लागल्या, तर तेवढंच आपल्याला इनडायरेक्ट पुण्याचं म्हणा किंवा चांगलं काम एक आज आपल्या हातून असं होतंय असं आपल्याला वाटतं, आणि त्याचा आनंदही आपल्याला मिळतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.